झी मराठी, चर्चाही होणारच. इचलकरंजी शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या श्री शंभूतीर्थ स्मारकाचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न झाला. इचलकरंजी इथं स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला. अण्णांची इच्छा पूर्णत्वास या चौकात शंभूराजांचं भव्य स्मारक असावं अशी इच्छा माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या स्वप्नांची पूर्तता आज मी आणि अण्णांच्या प्रयत्नातून झाली आहे. यावेळी बोलताना मान्यवरांनी आवाडे कुटुंबियांच्या या कार्याचं विशेष कौतुक केलंय, त्याबद्दल आभार आहे. या भव्य सोहळ्यास आमदार राहुल आवाडे यांच्या समेत माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अशोक माने, मनपा आयुक्त पल्लवी पाटील, गजानन महाजन, प्रसाद जाधव, मंगेश मस्कर, अरविंद माने आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण इचलकरंजी शहर आणि परिसरातील हजारो शिवभक्तांनी या सोहळ्याला उपस्थित राहून परिसर भगवामय केला होता. ढोल ताशांचा गजर आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी आसमंत निनादून गेला. हातकणंगले तालुका प्रतिनिधी विनोद शिंगे.